धर्मो रक्षिती रक्षितः. आज तुम्ही धर्माचं रक्षण करा, उद्या धर्म तुमचं रक्षण करेल. आणि ही कथा कीर्तन देव भक्ती प्राप्तीसाठी कधीच नसतात, ही धर्म जागवण्यासाठी असतात. धर्म जागला का धर्म म्हणजेच परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तालमीमध्ये कैद करण्यात आलेलं आहे. 18 दिवस अन्याय अत्याचार सहन केला आपल्या बापाने फक्त आपल्यासाठी. जसं बटाट सोलावं तसं छत्रपतींचं पूर्ण कातडं सोलून घेतलं आणि त्याच्यात मीठ भरून दिलं आणि तोंडातून शब्द फक्त निघत होता जगदंब. संभा नजर नीचे झुका. पण छत्रपती संभाजी महाराजांनी नजर खाली न झुकवल्यामुळे लाल बुंदा आसाऱ्या करून छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये त्या सलया खोपसण्यात आल्या आणि सर दिशा आवाज झाला, मेंदूतून रक्त बाहेर पडलं. पण तरी सुद्धा मुखातून जगदंब. जी जीभ जगदंब म्हणत होती ती जीभ कापण्याचा आदेश दिला औरंगजेबाने. पण आता वाघाच्या जबड्यात हात घालणार कोण? अनेकांनी प्रयत्न केले पण छत्रपती संभाजी महाराज काही तोंड उघडत नाही. शेवटी नाक दाबलं, तोंड उघडलं आणि सांडशीने जीभ बाहेर ओढून ती जीभ जमिनीवरती पडली. आख्यायिका अशी आहे की ती जीभ पडल्याच्या नंतर सुद्धा जगदंब म्हणत होती, जय भवानी म्हणत होती. जे हात पसरले नाही ते हात कापून टाकले, जे पाय झुकले नाही ते पाय कापून टाकले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पोटाला छिद्र पाडून त्याच्या साकडी दंड बांधला. उंटाच्या पायाला ते धड बांधलं आणि पूर्ण गावातून फिरवलं. कोणी घाण फेकतय, कोणी लघवी फेकतय. हा संभा होता कोण? एकमेकांच्या खांद्यावर चढून बघतायत की हा छत्रपतींच्या छावा नेमका दिसतो तरी कसा. छत्रपती संभाजी महाराजांचं शेवटी ते धड इंद्रायणीच्या काठावरती आणलं आणि मरेपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही. औरंगजेबाने ती मान कलम केली, त्याच्यात भाला घातला आणि इंद्रायणीच्या काठावर तो भाला खोपसून दिला. अजूनही ती इंद्रायणी रडते आहे की माझ्या राजानं आपल्यासाठी काय बलिदान केलं. एवढा अन्याय अत्याचार सहन करून ज्या छत्रपतींनी आपल्या पदरात हिंदुत्व टाकलं असेल तर ते हिंदुत्व टिकवणं ही सगळे सनातन्यांची जबाबदारी. आता झोपेतून जागा झालं पाहिजे. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. सान्द्रनीलाबुदाबं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंवरं कञ्जनेत्रं सदैधवलहासनं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादानी अगतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका.
जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मस्तकई पायावरी आवार करी संतांच्या ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताच्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य लोकाभिराम मृणरंगधिरमराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रमिक्षणं प्रपद्ये श्रीरामचन्द्र भगवान् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान शिवगोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनामतयान वादिकृतकाम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवाडी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोधका श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय
अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा, चराचरामध्ये वास करणारी अदृश्य स्वरूपाने आदिशक्ती मुक्ताबाई, देवादिदेव महादेव संगमेश्वर भगवंत, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु मोठे बाबा आदी करून सगळे संत यांच्या कृपापात्र आशीर्वादाने समस्त इथं जमलेल्या भक्तिमती माता, आबाल वृद्ध सज्जन श्रोते, समस्त देवळा ग्रामस्थ, पंचकृषी, ओम नगर यांच्या पुढाकाराने चालत असलेला हा अखंड श्री शिव महापुराण महिमा ज्ञान कथा यज्ञ सोहळा आणि त्या कथेचा बघता बघता तिसरा दिवस येऊन गेला. असं म्हणतात सुखाचे दिवस समजत नाही, दुःखाची रात्र जात नाही, आणि म्हणून त्या युक्तीला अतिशय अनुसरून आपला हा तिसरा दिवस उजळला तरी समजत नाही. बघता बघता पुढचे 3 दिवस सहज निघून जातील असं वाटतंय. आजच कथा चालू झाली, आजच पालखी झाली होती, पण हे जे चैतन्य असतं ना हे फार लवकर निघत असतं. आणि म्हणून अशा परमपिता परमेश्वराची कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालात. तुमचे सुरुवातीला सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण असं काहीतरी आगळं वेगळं ऐकण्याचा प्रयत्न करणार आहे. बसून घ्या आजी, बसा. आज देवळावासियांना थोडंसं वेगळं रूप दिसणार आहे. आजपर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही माझा जो मूळ पिंडा आहे कथा कीर्तन करण्याचा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी एकाच गोष्टीसाठी कथा कीर्तन घेतो आणि करतो. त्याच्यातलं सर्वात मोठं ब्रीद असतं मैं हिंदू जगाने आया हूँ, मैं हिंदू जगा के जाऊंगा. हिंदुत्व हे रक्तामध्ये भिजल्याशिवाय धर्माची वाढ होणार नाही हे मला माहिती आहे. आषाढी एकादशीच्या वेळेला पंढरपूरमध्ये जेव्हा ते प्रवचनं केली जात होती तेव्हा त्याच्यातून अनेक वेळा संदेश दिला गेला की सध्या आता धर्म जागवणं काळाची गरज आहे. कथेला किती लोक येतात, कुंभमेळ्यात किती लोक जातात, किती लोक आता भोलेनाथांच्या मंदिरात जायला लागले, याच्यावरून धर्म जागा झाला असं गृहीत धरू नका. धर्म खऱ्या अर्थाने तेव्हा जागा होईल ज्या दिवशी लोक धर्माचा आचरण आपल्या घरापासून सुरुवात करतील. आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर सगळ्यांचं असं म्हणणं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. बावळटपण आहे. अरे हिंदू राष्ट्र आहेच, हे हिंदू राष्ट्र आहेच, हे काय कोणाच्या बापाचं थोडी आहे. ती मुंबऱ्यामध्ये ती कोणीतरी मुलगी निवडून आली होती, तिचं काय रियारा का फियारा नाव होतं, काय होतं तिचं नाव, मुंबऱ्यामध्ये निवडून नेली का ती महापौर झाली मुंबऱ्याची. काय नाव तिचं, हा नगरसेविका होती का, काय नाव तिचं, नहार, हा जी असेल ते समजा आलं तुमच्या लक्षामध्ये. ती एवढी उत्साही झाली, एवढी उत्साही झाली, अभी हम निवड के आ गए, बोले अभी हमको तो पूरा मुंबरा हरा करना है. भाजीपाला आहे का तो. अजून तो जलालुद्दीन तो भाऊ कोण आहे तो संभाजीनगरचा माजी आमदार, तो बी अजून गेला मुंबऱ्यामध्ये. काय चुकीचं बोलली म्हणे ती, म्हणे मुंबराच नाही म्हणे पुरे महाराष्ट्र को हरा बनाना आहे म्हणे. तू फक्त सापडजो नको बेटा कोडी. अरे सूर्य उगवताना सुद्धा भगवा रंग घेऊन येतो आणि मावळताना सुद्धा भगवा रंग सोडून देतो. भगवा हे वैराग्याचं प्रतीक आहे. तुमच्या सारख्याचा खेळ नाही येतो. 4 वेळा हल्ले झालेत माझ्यावर. किती वेळा अजून या गोष्टी तुम्हाला माहिती नाही. पण एकदा धर्म आत गेला. माझी आई मला नेहमी सांगते तू जास्त बोलत जाऊ नको, लोक चांगलं नाही, तुझा घातपात होऊ शकतो. मी माझ्या आईला सांगतो आता वारसदार घरी आहे तुझा, त्याच्यामुळे माझी चिंता करायची नाही. या पोटासाठी फिरणारे अनेक असतील. लोकांनी मानावं म्हणून गाडी घोडी बंगला, 8 दिवस कथा करून लाख रुपये घरी घेऊन जात असताना चेहऱ्यावर आनंद असतो. बाईच्या हातात पैसे दिले, बाई खुश होते. अहो परमार्थामध्ये पैसा नसतो कमवायचा, परमार्थामध्ये आपल्याला धर्मनीती कमवायची असते. 2020ला भारतीय जनगणना व्हायला पाहिजे होती, झाली नाही. 2020 पासून 2026 आलं, परंतु आमच्या धर्मगुरूंच्या डोक्यातच आलं नाही की पाड्या पाड्यांवरती इतर धर्माचे लोक जाऊन धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम राबवत आहे. आणि नाही धर्म परिवर्तन केला तर कमीत कमी तुम्ही हिंदू लिहू नका असं त्यांना सांगितलं जातं. 5 वर्षामध्ये कितीतरी लोकांचे मन कन्व्हर्ट केले त्या लोकांनी. 100 कोटी भारतामध्ये हिंदू असताना तुमची माय बहीण सुरक्षित तुम्ही ठेवू शकत नाही. अल्पसंख्याक झाल्याच्या नंतर हा सप्ताह करून दाखव, मी चेला बनेल तुमचा.
पण त्यांना म्हणून काही फायदा नाही. आपल्या लोकांना रोग झालाय, त्यांना धर्म नको, कथा नको, कीर्तन नको, मोठायकी पाहिजे, पुढार पण मिरवायचे त्यांना. पण हीच लोक खऱ्या अर्थाने धर्माला घातक ठरत असतात. थोडा आवाज वाढवू द्या, त्याचा उपयोग होऊ द्या ऑर्गनचा काहीतरी थोडासा. नाही आपल्याला द्या, त्यांना कमी करून टाका. आणि म्हणून हे व्यासपीठ काही खायचं काम नाहीये. या व्यासपीठावरून लोक आमचं ऐकतात, म्हणून आम्ही चांगलं सांगितलं पाहिजे. आणि आज जर तुम्ही या साधू संतांकडे लक्ष दिलं नाही, आज जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, आज जर तुम्ही तुमच्या दुनियेत जीवन जगत राहिला ना, एक दिवस श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी एक रत्न जन्माला येतो. त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज. वाघात जबड्यात घालून हात मोजून दात ही जात मराठ्याची जाण. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मरहट्टा शब्दाचा अर्थ होतो मातीसाठी मरेपर्यंत रणांगणात लढणारा मरहट्टा असतो. तलवार तुटेपर्यंत तो रणांगणातून येत नाही. शरीरामध्ये एक थेंब रक्ताचा आहे तोपर्यंत सुद्धा मातृशक्तीसाठी जो लढत असतो तो खऱ्या अर्थाने सनातनी असतो. आणि पुढच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास मनवल्या जाणार आहे. 11 मार्चला असतो तो. माझा मुद्दाच तो असतो मुळामध्ये. पण देवळा ग्रामस्थ शांततेने कथा ऐकतात, उगीच त्यांना काय भडकवायचं म्हणून मी काही मुद्दे सोडून देतो. पण आमचंही ठरलंय की आपल्याला काही पुढच्या वर्षी कथा करायची नाही, या वर्षी करायची नाही, तर थांबायचंय. कारण लोकांचं सहकार्य लाभत नाही, सगळे बिझी झाले आहे की नाही. आणि मी पवनदादाला आधीच सांगितलं होतं, ज्या दिवशी लोकांचा इंटरेस्ट कमी झाला त्या दिवशी बंद करायचं. उगीच रावण्या करायच्या. कारण धर्माचं काम हे सगळ्यांच्या मतीने झालं पाहिजे, सगळ्यांच्या इच्छेने झालं पाहिजे. उगीच करायचं म्हणून आणि मग ते नकोय आपल्याला. देवळा नाही तर सटाणा. आम्हाला तर कुठलीही व्यासगादी भेटणारच आहे, पण तुमचं जे नुकसान होईल धर्माचं ते भरून निघणार नाही, लक्षात ठेवा. गणुदास म्हणे आली ही पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी. थोडे दिवस थांबा, तुम्हाला फार मोठे काही याची किंमत चुकवावी लागेल. पैसा, धन, संपत्ती, दुकानं, व्यापारी वर्ग, या सगळ्या गोष्टी भूतकाळात बघा ना तुम्ही. 5 लाख काश्मीरी पंडितांना हाकलून दिलं होतं. 6 वर्षाच्या मुली तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी हिसकावून घेतल्या होत्या. आज सुद्धा करायची परवानगी नव्हती तुम्हाला. तुम्ही त्या दिवसाची वाट बघताय अजून. नेपोलियन नावाचा फार मोठा वीर योद्धा म्हणतो, जी लोक शांततेच्या काळामध्ये घाम गाळता त्यांना युद्धभूमीमध्ये रक्त गाळावं लागत नाही. पण सध्या तुम्ही घाम गाळायला तयार नाही. तुम्ही बायका, पोरं, गण, गोत्र, मित्र, पैसा याच्या नांदी लागून तिकडनं धर्माचं जे अतिक्रमण होते त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. थोडे दिवस तुम्ही थांबा, तुम्हाला माझे शब्द आठवतील. भयंकर अंधारात जीवन जगतोय आपण. साप आपल्या अथरुणात शिरून गेलाय, तुमच्या लक्षातच येत नाहीये. आणि हा धर्म जागवण्यासाठी या कथा कीर्तनाचा कार्यक्रम असतो. भोलेनाथांच्या कथा ऐकून मनोरंजन करून घरी जाऊन विसरू नका. भोलेनाथांच्या एक एक कथेतून आपल्याला बोध घ्यायचा आहे. एक सुद्धा दैवत असं नाहीये आपलं की त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये. आणि आम्हाला शिकवल्या गेलं अहिंसा परमधर्मो. आता इथून कथा चालू झाली आपली. चला, अहिंसा परमधर्मो हे वाक्य कोणाचं आहे? बोला नाही मुलाला. महात्मा कोणाचं? महावीरांचं. बरं, अजून? अहिंसा परमधर्म हे वाक्य कोणाचं आहे? तुम्ही महावीरांचं सांगितलं, कारण तुम्ही ते वाचलंय, तुम्ही ते ऐकलंय, त्याच्यात तुमचा काही दोष नाहीये. महावीरांनी कुठून घेतलं माहितीये? भीष्म पर्व नावाची एक गीता आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, हा अहिंसा परमधर्म हा अर्धा श्लोक आहे, त्याच्या पुढे पण एक श्लोक आहे. अर्जुन म्हणतोय की मी यांना मारणार नाही. कोणाला मारणं काय धर्म असतो का देवा? अरे अहिंसेने जीवन जगणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे. तेव्हा कृष्ण भगवंत म्हणता, राईट, बरोबर आहे, एखाद्याला मारणं चुकीचं आहे, अहिंसा परमो धर्मच आहे. पण पुढचं लपवलं गेलं, हिंसा धर्मो तथैवच, हा पूर्ण श्लोक आहे. म्हणजे अहिंसेने जीवन जगणं हा धर्म आहे, पण धर्मासाठी हिंसा करणं हा धर्मच आहे. आता तुम्ही म्हणाला मला मान्य नाही, चला मी तुम्हाला उदाहरण देतो पुढे सरकतो. देमू दादा,
तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या बहिणीला जर कोणी हात लावला, तुम्ही काय करणार? अहिंसा परमधर्म असं म्हणणार ना? असं म्हणणार ना? मग काय करणार? हिंसा करणार ना? हात तोडावा लागेल ना? हेच तर सांगतोय कृष्ण. अहिंसा परमधर्मो धर्मो हिंसा तथैवच. ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवून आलं पाहिजे. म्हणून शस्त्र आहे. मी सुदर्शन घेऊनही फिरतो, मी बासरी घेऊनही फिरतो, मी नम्रतेनेही वागतो आणि मी मारूनही टाकतो. आणि सुदर्शन घेऊन फिरतो म्हणून सगळे लोक लायकीत राहत होते. कृष्णाच्या नांदी लागायचं नाही, याचं डोकं फिरला कांड करू शकतो आपलं. फार जास्त हरिश्चंद्र बनायचं नाही, हा कलियुग आहे. आरेला कारे आहोला का हो, लातीला बुक्का देताच आला पाहिजे. शंड बनून जगायचं नाही, अजिबात नाही. मला तर भांडण झाल्याशिवाय जेवणच जात नाही. खरं सांगतोय. या आमच्या मंडळीला विचारा तुम्ही, मला भांडण पाहिजेच पाहिजे. माझा स्वभाव येतो, मला माझी खोराक आहे ती. काही लोक म्हणतील साधू संत शांत शोभतात. तुला काय माहिती रे साधू संतांचा इतिहास? अहो तुकोराम महाराज म्हणता आमचे, मेना हुनी मऊ वज्रा हुनी कठीण आम्ही विष्णुदास. मेना हुनी मऊ होता येतं आणि वज्र हुनी कठीणही आम्हाला होता येतं. आम्ही शंडपणाचा परमार्थ करत नाही. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. एकही शब्द जगद्गुरु तुकोबारांचा शांततेचा नाही आहे. सगळं असं खंडन कुंडनच आहे. नाही भेड भाळ तुका म्हणे साना तोर. काल मरायचं तर आज मरू, पण मरणाचं कारण मात्र धर्माचे रक्षण असलं पाहिजे. इतकी विद्वत्ता भरलेली आहे तुकोबारांच्या शब्दांमध्ये. तुम्हाला मी परत सांगतो, टाळी वाजवायची असली मनापासून वाजवायची, नाही तर वाजवायची नाही. आणि या टाळी वाजवणाऱ्यांकडे लक्ष बी ठेवत जा की टाळी वाजवतोय का तंबाखू घोटतोय. खायला नाही तर उपाधी व्हायची अजून आपली. उमापती महादेव की जय. चला आपल्या